शेतकरी मित्रांनो, संत्रा जेव्हा आपण विकतो तर बाजारात आपल्याला साईज खूप महत्त्वाची ठरते। साईज ही छान असली आणि चमकदार असली मित्रांनो तर आपल्याला भावसुद्धा मिळते आणि संत्रा हा वजनदार सुद्धा पाहिजे। असा ठोस संत्रा नाही पाहिजे, हलका नाही पाहिजे, ठोस भरलेला रसदार पाहिजे। तर त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो काय करावं लागते, काय करायचं आहे, उपाय काय करायचा आहे, तर नक्की हा व्हिडिओ पहा मित्रांनो। त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे सध्या। तर हा जेव्हा संत्रा असतो मित्रांनो, अशा वेळेस मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, साईज या वेळेस असताना, अशा वेळेस संत्रा असताना आपल्याला साईज याची वाढवायची आहे। तर साईज याची वाढवायची आहे, तर साईज वाढवण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल, तर आपल्या डोक्यात एक विद्रव्य खत आहे मित्रांनो। ते विद्रव्य खत आपल्याला फिट बसलेलं आहे की हे विद्रव्य खत आपण दिलं की त्याच्यामुळे साईज ऑटोमॅटिक वाढून जाईल। तो म्हणजे 0050 पोटॅश। ठीक आहे ना मित्रांनो, तुम्ही सगळे आपण जे फार्मर्स आहे ते साईज वाढवण्यासाठी जे आहे फळ म्हणजे फळ परिपक्व करण्यासाठी पोटॅश यूज करतो। परंतु पोटॅशचा यूज आपण कधी करायला पाहिजे, वेळ कसा असतो, जर मित्रांनो आता सध्याचं आपण वातावरण पाहिलं तर सध्याचं वातावरण जे आहे ते ताप वाढत आहे, टेम्परेचर ऑटोमॅटिक वाढत आहे। तर टेम्परेचर ऑटोमॅटिक वाढत आहे तर इथे आपण पोटॅशचा अतिरिक्त नाही देऊ शकत। इथे पोटॅशची आवश्यकता नाही आहे मित्रांनो, आहे पण एवढी नाही आहे। टेम्परेचर वाढलं तर पोटॅश आणि सल्फर याचं प्रमाण कमी होत जाते फवारणीत। त्याच्याऐवजी मग मॅग्नेशियम आणि युरिया हे जे नत्र जे थंड असतात यांचा यूज वाढतो मित्रांनो। जर टेम्परेचर वाढला आहे याच्यात तुम्ही सल्फर आणि पोटॅश द्याल मित्रांनो, तर त्यामुळे काय होईल मित्रांनो, संत्र्याची साईज वाढणार नाही। मग संत्र्याची साईज वाढणार नाही, त्याच्यानंतर पोटॅश जर जास्त झाला तर असं होऊन जाईल। हा जो संत्रा दिसत आहे मित्रांनो, साईज घेण्यापूर्वीच तो असा होऊन जाईल, पिवळा वगैरे। हे पाहिलं मित्रांनो तुम्ही, हे परिपक्व होऊन जाईल मित्रांनो। अशा वेळेस मग काय करा मित्रांनो, अशा वेळेस आता पोटॅश नाही द्यायचं आहे जोपर्यंत संत्रा हिरवा राहील। एक खूप महत्वाची ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत संत्रा हिरवा आहे, असा कलर नाही आहे पिवळा वगैरे, हा जो कलर आहे असा नाही आहे। हा कलर आला त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही साईजवर। जोपर्यंत संत्रा हा हिरवा असेल, हिरवागार असेल, तोपर्यंत साईज आपण 100% वाढवू शकतो। तर अशा वेळेस तुम्ही काय करा मित्रांनो, यात मायक्रो न्यूट्रिएंट्स येते एक्सीड म्हणून, एक्सीड हे मायक्रो न्यूट्रिएंट्स घ्या मित्रांनो तुम्ही, हे खूप छान काम करेल। आणि याचं प्रमाण मित्रांनो 200 लिटरला 400 ग्रॅम एवढं घ्या मित्रांनो तुम्ही। जर टेम्परेचर वाढत आहे, पोटॅश नका घेऊ मित्रांनो, एक्सीड घ्या 200 लिटरला 400 ग्रॅम। त्याच्यानंतर घ्या मित्रांनो तुम्ही अमिनो। आता अमिनो कशासाठी मित्रांनो, फळांमध्ये गोडवा आणण्यासाठी, वजनदार करण्यासाठी, फळगळ कमी होण्यासाठी आणि फळांचा परफेक्ट आकार परिपूर्ण तयार करण्यासाठी फळाला हा अमिनो ऍसिड काम करतो मित्रांनो। तेही 200 लिटरला 400 ml घ्या। कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मित्रांनो, ॲम्बिशन घेऊ शकता, बायरचं, सिंजेंटाचं, इसाबिओन घेऊ शकता, वेल्डन क्रॉप सायन्सचं वेलामिन घेऊ शकता मित्रांनो। 200 लिटरला 400 ml अमिनो घ्या। आणि याच्यासोबत फळांचा आकार वाढवण्यासाठी काय घ्या, तर प्रोजीब घ्या, प्रोजीब। आता प्रोजीब का बरं, एक जिब्रेलिक येते मित्रांनो जे एकदम फास्ट कार्य करते, डायरेक्ट लिहिलं असते जिब्रेलिक ऍसिड। 100 लिटरला 1 ग्रॅम देतो आपण सॉल्व्हंट सोबत किंवा आपल्या अल्कोहोल सोबत देतो। तर हा प्रोजीब घ्या मित्रांनो तुम्ही, सध्या सॉल्व्हंट सुद्धा सोबत येत आहे। प्रोजीब हा काय करतो मित्रांनो, हळूहळू कार्य करतो, त्याला वेळ लागते, उशीर लागते थोडा। तर प्रोजीब हा परफेक्ट कार्य करते, हळूहळू कार्य करेल। अमिनो आणि प्रोजीब याचं कॉम्बिनेशन मिक्स झालं आणि त्याच्यानंतर एक्सीड, संपूर्णपणे मायक्रोन्यूट्रिएंट्स, या तिघांचं मिश्रण झालं ना मित्रांनो, तर परफेक्ट तुमचं साईजही धरेल, कलर सुद्धा छान येईल, शायनिंग सुद्धा येईल आणि त्याच्यानंतर गोडवा सुद्धा येईल। हे तिन्ही कार्य करतील मित्रांनो। आणि इन्सेक्टिसाइडमध्ये तुम्ही अलिका घेऊ शकता किंवा आपलं मेओथ्रिन घेऊ शकता मित्रांनो, तुम्ही ते घेऊ शकता। तर
या प्रकारे करा मित्रांनो. संत्र्याची साईज महत्वाची आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर शायनिंग महत्वाची आहे आणि वजन आणि गोडवा रसदार पाहिजे फळ. तर हे महत्वाचे मित्रांनो. उत्पादन खूप छान होईल, रेटही बाजारामध्ये चांगलं होईल मित्रांनो. हीच फवारणी करा आणि शेवटी एक सिलिकॉन बेस स्टिकर स्प्रेडर ॲक्टिवेटर नक्की द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.